जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे, आपला प्रवास आहे भोपाळचा. तर भोपाळचा प्रवास दाखवतो आणि भोपाळमधील काही ठिकाणे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण माझ्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत स्किप करू नका. काही ठिकाणे त्या ठिकाणचे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने आपल्याला नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येईल. प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातले असतील, महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या एन्जॉयमेंट आपण करतो त्याच्या आहेत. तर त्या व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. कारण का तुमच्या कमेंटने मला प्रेरणा मिळते, मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला, तर आपण आपल्या पुढच्या जर्नीसाठी निघूया, प्रवास करूया भोपाळचा. आणि भोपाळचा हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला, तर मग आपण भेटूया आपल्या पुढच्या प्रवासाला. मस्तपैकी सूर्याची किरणं येत आहेत. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपलं फ्लाईट आहे 11:45. हे बघा, सारा हॉटेल. मित्रांनो, आता तर आपण एअरपोर्टला पोहोचलो आहोत. हे आहे आपल्या बॅगा, आपले लगेज. तर आजचा प्रवास आपला भोपाळचा आहे. एअर इंडियाचं फ्लाईट आहे 11:45. हे बघा, आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. बघू शकतो आपण. तर चला मग आता आपण आतमध्ये एअरपोर्टमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये बॅग चेकिंग करूया. आपलं हे लगेज आहे ते चेकिंग करूया. चला, तर मग आता आपण आपल्या महाराजांचं दर्शन घेऊया. महाराजांचं इथे अश्वरूढवर पुतळा आहे, खूप छान. तर आपण महाराजांचं दर्शन घेऊया, बघूया. हा आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा खूप डौलाने फडकत आहे एअरपोर्टला. आणि हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जय शिवराय. सॅल्यूट आहे आपल्या तिरंग्याला, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला. चला, तर आता आपण डिझी यात्रा डाउनलोड केलेला आहे ॲप. तर आता हे बघा, ह्या ठिकाणी ना गर्दी लागले चेकिंग आतमध्ये जाण्यासाठी. तर आपण डिझी यात्राने आतमध्ये जाऊया. ॲप डिझी यात्रा आहे. आपण डिझी यात्रा अशी आहे, दाखवतो. असं असतं. इथे तो चेहरा दाखवायचा, आयडेंटिफाय. ओके केलं. चलो जाऊया आपण. ओके झालं. आतमध्ये गर्दी खूप आहे. आपलं एअर इंडियाचं आहे, खूप गर्दी आहे.
Our flight AI मित्रांनो आता आपण 633 is from बसलेलो Mumbai to Bhopal, and the flying भोपाळच्या time is expected to be एअर 1 hour इंडियाच्या and 10 minutes. Captain Arjun Ramasamy is in command today, and assisting in the flight deck is First Officer Galvin Selvanayagam. My name is Syed Zohair, and चला I'm तर a आपण cabin supervisor. व्यवस्थापन On a प्रयत्न flight करू. today, our crew can speak English, Hindi, Marathi, Bengali, and Tamil. Enroll to be on air.com or app to join our frequent flyer program. हे आहे भोपाळचं एअरपोर्ट आहे मध्य प्रदेश. आणि आपला आता बॅग ह्या बेल्टवर येईल. 3 नंबर बेल्ट आहे. ह्याच्यावर आपलं लगेज येईल, जे आपण बॅग ठेवल्या होत्या पाठवल्या होत्या चेकिंगमध्ये, त्या आता ह्या बेल्टवर येतील. ते आता आपण घेऊन निघूया. मग पुढचा प्रवास आपल्याला दाखवतोच भोपाळमधला. चला तर आपण आता एअरपोर्टमधून बाहेर पडलेलो आहोत. आपल्याला गाडी आलेली आहे घ्यायला. गाडीमध्ये आता बसलो आपण आणि आता आपण निघूया कोर्टयार्ड मेरिट हॉटेल या ठिकाणी आपला स्टे आहे, तिकडे चाललो आहोत. तर आहे भोपाळमधला नॅशनल हायवे, वरून जातो बघा ब्रिज, बघू शकता आपण. तिकडे आपल्याला डोंगरावर एक छानसं असं मंदिर दिसतं आहे. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप छान असं कळस वगैरे वाटतं आहे, म्हणजे मंदिराचा जो कळस असतो ना तो दिसतो आहे आपल्याला छानसं. खूप छान असं वातावरण. हे बघा, हा मोठा तलाव म्हटला जातो तिकडे, राजाभोज बडी तलाव असा आहे मोठा लेक. आपण उजव्या साईडला बघू शकतो. हे बघा, हे राजाभोज महाराजांचा इथे पुतळा आहे मोठा, तो बघायला नाही भेटला.
आणि डाव्या हाताला बघा आपल्याला वेगवेगळ्या राजांचे असे राजवाडे आपल्याला बघायला भेटतात. वेगवेगळ्या राजांचे राजवाडे वगैरे आहेत ते बघायला भेटत आहेत. खूप छान असतं. तर मी नक्कीच आपण तिकडे आपण फिरून दाखवेनच मी तुम्हाला. पुढे आपण बघाच. वेगवेगळ्या राजांचे राजवाडे आहेत तिकडे, गार्डन्स आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आता हे पुढे बघा, हे आपल्याला दिसतं ना, हे मध्य प्रदेशचं विधानसभा भवन आहे, विधान भवन. बघा ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. ते उजव्या हाताला तुम्हाला दिसेलच. हे मध्य प्रदेशमधलं विधान भवन. थोडं पुढे जाऊन दिसेल बघा आता आपल्याला ते पूर्ण. हे बघा, हे समोरच दिसते आपल्याला उजव्या हाताला बघा. हे मध्य प्रदेश भोपाळमधलं विधान भवन, विधानसभा, जसे आपल्या मुंबईमध्ये पण आहे तसंच. तिचा मेन गेट आहे. आता आपण पोचलेलो आहोत कोर्टयार्ड मॅरियट हॉटेलमध्ये. तर आता आपण एंट्री करतो आहे. दाखवतो तुम्हाला. जस्ट सिक्युरिटीच्या इथून गेलो आहे. तर आपण कोर्टयार्ड हॉटेलमध्ये पोहोचलो आतमध्ये. बघूया 224-203 यहाँ से सीधा रूम नंबर 224 210 वाइन. रूम नंबर 224 होटल. की टाकूया याच्यामध्ये. बॅग हो. चला तर मित्रांनो, लंच करूया. खूप उशीर झाला आहे. मी लंचमध्ये दाल तडका मागवला, जीरा राईस मागवला आहे, हे काय पापड आहे, हे रोटी, सॅलड. तर चला लंच करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हा भोपाळचा प्रवासचा आता दुसरा पार्ट मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.